आणि फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. ओके, फॉर्म्युला तर खूप इम्पॉर्टंट आहे डेरिव्हेशन बोर्डसाठी, फॉर्म्युला कॉम्पिटिटिव्हसाठी. ओके, आणि बोर्डसाठी सुद्धा न्यूमेरिकल येतात त्याच्यावर. सो ॲव्हरेज प्रेशर जे असतं कुठल्याही मॉलिक्युलमध्ये आफ्टर कोल्ड किंवा एक ऑब्जेक्ट जर समजा एक क्यूब असेल, त्या क्यूबमध्ये एका सरफेसकडे जर तो मूव्ह होत असेल तर त्याच्यामध्ये किती प्रेशर डेव्हलप होईल, तर प्रेशर किती डेव्हलप होईल त्याच्यामध्ये 1/3. त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढे त्याचा व्हॉल्यूम त्या व्हेसलचा म्हणजे त्या क्यूबचा, त्याचं मास त्या मॉलिक्युलचं आणि त्यांची ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, ही महत्वाची गोष्ट आहे. ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी याला म्हणतात ॲव्हरेज व्ही स्क्वेअर आणि हे व्हेलॉसिटी असं रीड करायचं. ओके, सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा प्रेशरचा, ॲव्हरेज प्रेशरचा. त्याच्यानंतर आपण आपला रूट मीन स्क्वेअर स्पीड याच्याकडे जाऊ, RMS व्हॅल्यू. सो हा टॉपिक कडे जाणार आहे. मागचा आठवतोय तुम्हाला व्यवस्थित, लेक्चर रिपीट करून घ्या. सो रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय असतं, रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS स्पीड असते. RMS स्पीड म्हणजे स्पीडची म्हणजे व्हेलॉसिटी इनडायरेक्टली, तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणतात आपण त्याला. रूट मीन स्क्वेअर अशासाठी की व्हेलॉसिटीचे स्क्वेअर असतात त्यांचं स्क्वेअर रूट म्हणजे त्यांचे ॲव्हरेज आणि त्यांचं स्क्वेअर रूट, याला म्हणतात रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. समजेल तुम्हाला पाहते खाली टर्म काय तर रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल ऑफ गॅस इज. आता पहा, मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे काय, तर ही तुम्हाला मीन म्हणजे ॲव्हरेज आणि स्क्वेअर म्हणजे ते स्क्वेअर असतं. मी तुम्हाला आता सांगितलं पहा, व्ही ॲव्हरेज आणि हे स्क्वेअर, याला आपण कसं रीड करतो, ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, बरोबर. हे ॲव्हरेज स्क्वेअर असते ही व्हेलॉसिटी असते असं आपण म्हणतो याला. तर ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला वरच्या इक्वेशनवरून भेटून जातो. प्रेशरचा फॉर्म्युला काय होता तुमचा, सो प्रेशरचा जो फॉर्म्युला होता त्याच्यातून तुम्हाला ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळतो. मॅथमॅटिक्स मध्ये ॲव्हरेज या शब्दासाठी अजून एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे मीन. मी स्टॅटिस्टिक्स नावाचे एक चॅप्टर होतं का तुम्हाला 10th मध्ये, स्टॅटिस्टिक्स चॅप्टर मध्ये मीन मीडियन मोड अशा नावाचे काही टॉपिक्स होते. तर ॲव्हरेज म्हणजे मीन असतो, हे लक्षात ठेवा. सो मी जर तुम्हाला इथं म्हणतोय की ॲव्हरेज, हे पाहिजे याला आपण असं रीड करतो ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, मला हे ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, तर मी याला असं रीड केलं तर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी चालेल, कारण ॲव्हरेज म्हणजेच मीन असतं. तर ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजेच मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते. तर मीन स्क्वेअर जर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर मला ही टर्म पाहिजे, कशी भेटणार, या सर्व टर्म इकडे शिफ्ट करा, हा 3 इकडे शिफ्ट करा, हा व्हॉल्यूम इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा जो नंबर ऑफ मोल्स आहे तो खाली येईल, हा मास पण खाली येईल. समजलं. सो काय फॉर्म्युला भेटला तुम्हाला, भेटेल पहा, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू म्हणजे ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू हा प्रेशर इंटू हा व्हॉल्यूम आणि तो 3 आणि खाली भेटणार हा एन आणि हा एम, नंबर ऑफ मोल्स आणि मास. गेट आउट टीचर. तर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यातून तुम्हाला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ला आपण पुढे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी बनवणार, म्हणजे आपल्याकडे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी पहा, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे आता आपल्याकडे. आता आपण त्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी बनणार, म्हणजे त्याचा रूट घ्यावा लागेल. समजलं, पहा पुढे ते समजेल तुम्हाला. सो ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आलेला आहे, हा फॉर्म्युला तिथून तयार झालेला त्या इक्वेशन म्हणून मी आता काढून दाखवला. समजा युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, जर आपण याच्यामध्ये आता हा गॅस आहे कारण आपण गॅसेसचा स्टडी करतोय, सो गॅसेस एक फ्लुइड असतो. आयडियल गॅस इक्वेशन मी तुम्हाला सांगितलंय थर्मोडायनामिक्स या चॅप्टर मध्ये, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये स्टडी करा, त्या थर्मोडायनामिक्स मध्ये सुद्धा आयडियल गॅस इक्वेशन असतं PV इज इक्वल टू nRT. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर. हे आयडियल गॅस इक्वेशन असतं, कुठलंही आयडियल गॅसचं इक्वेशन याला म्हणतात. सो आयडियल गॅस इक्वेशन जर तुम्ही वापर केला तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या PVच्या जागी, हे जे PV आलेलं आहे इथं, या PVच्या जागी हे nRT टाकता येईल का, टाकता येईल ना आयडियल गॅस इक्वेशनचा, कारण तो गॅस आहे, गॅसची व्हेलॉसिटी आहे. सो मी हे व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू शकतो. सो आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ PV इज इक्वल टू nRT, then we will get mean square velocity of gas is equal to this 3 as it is, then nRT instead of PV, and then nm as it is in the denominator. ओके, सो त्याच्या पुढे पहा, आता या ठिकाणी आपण थोडस अजून रिअरेंज करूया. हा जो स्मॉल एन असतो, हा स्मॉल एनचं मिनिंग काय असतं, नंबर ऑफ मोल्स नसतं ते ऍक्च्युली, ते
कन्वर्ट करता येईल, नंबर ऑफ मोलिक्युल, ते नंबर ऑफ मोल्स आहे, नंबर ऑफ मोलिक्युल्स मध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे समजतं ना. स्मॉल एन आणि कॅपिटल एन मध्ये काय फरक राहतो, मागच्या वेळेस सांगितलंय मी ते, एकदा क्लिअर करतो पहा. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ मोल, मोल मोल मोलिक्युल नाही म्हणते मी, आणि कॅपिटल एन म्हणजे मोलिक्युल्स असतं, फरक असतो. ओके, हे नंबर ऑफ मोल ॲव्होगाड्रोच्या कन्सेप्टने आलेला आहे. तो मोल, मोल हा कन्सेप्ट मागच्या वेळेस केमिस्ट्री मध्ये झालेला असेल तुम्हाला, मी मागे सांगितलं होतं. एक कॉन्स्टंट नंबर असतो प्रत्येक मोलिक्युल मध्ये, आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक कॉन्स्टंट नंबर कन्सिडर केलेला 10⁻23. तो तेवढे मोलिक्युल प्रत्येक ठिकाणी असतील, एका मोल मध्ये तेवढे मोलिक्युल बसतात असं आपण अझम्पशन केलेलं असतं. सो त्याला म्हणतात ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे 1 मोल असतो, 1 मोलची व्हॅल्यू असते. सो नंबर ऑफ मोलिक्युल जर काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या एनच्या जागी आपण काय करणार, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवायडेड बाय जर आपण नंबर केला तर आपल्याला स्मॉल एन ची व्हॅल्यू भेटते. समजलं का? हो समजलं का? हो. हा, नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू मोलिक्युल डिवायडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर करावा लागतो. ओके, हे केमिस्ट्री मध्ये असेल, तुम्हाला केमिस्ट्री मध्ये पण झालं असेल. सो ह्या नंबर ऑफ मोल्सच्या जागी म्हणजे स्मॉल नंबर ऑफ मोल्सच्या जागी मी नंबर ऑफ मोलिक्युल्स मध्ये कन्वर्ट केलं पहा. नंबर ऑफ मोलिक्युल्स आणि त्याच्या बदल्या काय झालं, मग हा ॲव्होगाड्रो नंबर डिवाइड झाला पहा. दिसतोय का? दिसतोय का? आणि बाकीचं इक्वेशन ऍज इट इज आहे. तो 3 ऍज इट इज आहे, आर ऍज इट आहे, टी ऍज इट इज आहे, आणि खाली एन पण ऍज इट इज. हे डाऊट त्याच्यामध्ये? डाऊट मध्ये? नाही सर. हा, चला पुढे नीट लक्ष द्या. डेरिव्हेशन कडे थोडं फास्ट घेतो मी, नंतर रिपीट करून घेतो लेक्चर. सो हा एन आणि हा एन कॅन्सल का? सो तुम्हाला काय भेटणार मग, हा एन कॅन्सल आउट झाला. ओके, हा एन इथून निघून जाईल आणि इथून निघून जाईल. तुम्हाला भेटणार 3RT डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर इंटू मास ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथं परत एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे काय की ॲव्होगाड्रो नंबरनी जेव्हा प्रत्येकाच्या मासला मल्टिप्लाय केलं जाईल तेव्हा आपल्याला मोलर मास भेटणार. हे पण आहे तुम्हाला केमिस्ट्री मध्ये. ॲव्होगाड्रो नंबरनी प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या मासला मल्टिप्लाय केलं की आपल्याला मोलर मास भेटतं, म्हणजे मोलिक्युलचं मास भेटतं. समजलं का? एका मोलचं मास भेटतं, एका मोलचं मास, कारण एका मोलमध्ये जेवढे मोलिक्युल असतील तेवढ्याच्या मोलिक्युलला तेवढ्याच्या मासने मल्टिप्लाय केले की एका मोलचं मास भेटणार. समजलं? मास ऑफ 1 मोल. हो सर. हो हो सर. नाही समजलं? समजलं सर. हा, तर मग हा विषय असा असतो की मास ऑफ 1 मोल कधी भेटणार, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मोलिक्युलच्या मासनी नंबर ऑफ मोल्सला, म्हणजे मोल्स मध्ये जेवढे मोलिक्युल्स असतील त्याला ॲव्होगाड्रो नंबर मध्ये जेवढे मोलिक्युल्स असतात तेवढे असतात ते. एका मोलचं मास कधी भेटतं, इंडिव्हिज्युअल मोलिक्युलच्या मासनी त्या ॲव्होगाड्रो नंबरला मल्टिप्लाय केलं की एका मोलचं मास भेटणार, त्याला मोलर मास म्हटलं जातं. सो या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन तुम्हाला या ठिकाणी मोलर मास हा कन्सेप्ट तयार होताना दिसतो. त्याला म्हणणार आपण मोलर मास. तो एम नॉट ने लिहितात. समजलं? हे मोलर मास आहे. ओके, केमिस्ट्री मधला पार्ट आहे समजा थोडसा, तुम्ही झालं असेल केमिस्ट्री मध्ये. सो आपला फॉर्म्युला पहा मोलर मास मध्ये कन्वर्ट झाला. हे सगळे फॉर्म्युले इकडून तिकडे अंडरस्टँड करा. मोलर मास म्हणजे काय फॉर्म्युला, या नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगाड्रो नंबर मध्ये आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स मध्ये कसं कन्वर्ट करतात, हे केमिस्ट्री थोडंसं फिजिक्स मध्ये घुसतं येतं. सो इकडे पहा. मग आता काय करतो मी, जर मी हे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी होती माझी, हे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी होती, त्या मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा मी स्क्वेअर रूट जर घेतला तर मी काय म्हणणार त्याला, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, बरोबर ना, RMS. गेट आउट याच्यात. मग मी पहा हा जो फॉर्म्युला होता याला स्क्वेअर रूट घेऊन टाकला. समजलं? हे स्क्वेअर रूट काय आलं, तर मी त्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणतोय. आलं का लक्षात? समजलं? हो सर. हा, RMS. मग हे RMS ला कन्फ्युज व्हायचं नाही. RMS काय आहे? RMS म्हणजे तुमची जे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी होती तिचा स्क्वेअर रूट घेतलाय. समजलं? हे असं स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्याला म्हणतात RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला लक्षात ठेवून घ्या. तुमचा मेन जर फॉर्म्युला पाठ असेल तुम्हाला जो वरचा येतो त्याच्यावरून डिराईव्ह करता येतं. पण हे जर लक्षात राहिलं तर चांगलंच आहे, डिराईव्ह केलं तर खूप चांगलं आहे, अतिउत्तम. डिराईव्ह जर लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढतात. सो पुढे पहा. आता याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तुम्हाला गॅसेस, तुम्हाला नंतर
पॉलिट्रॉपिक ॲडियाबॅटिक प्रोसेसचे कॉन्स्टंट्स वगैरे असे पाहायला भेटतील याच्यामध्ये. सो इकडे पहा, आता विषय असा आहे की आपण मागच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलंय पहा थर्मोडायनामिक्स मध्ये थोडंसं. स्पीड ऑफ साऊंड इन गॅस कसा असणार, आता गॅसचा स्पीड काय असेल साऊंड मध्ये, गॅसचा स्पीड, गॅसमध्ये साऊंडचा स्पीड काय असेल, तर तो गॅस जर का ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस होत असेल, म्हणजे अशा टाईपचा जर तुम्ही गॅस यूज केलेला आहे तिथं आणि त्याच्यामध्ये तुम्ही साऊंडची स्पीड शोधताय ओके गॅसमध्ये, सो दॅट टाइम तुम्हाला गॅसमध्ये साऊंडची स्पीड ही भेटते. हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा, तो वरचाच फॉर्म्युला आहे, तो काही चेंज नाही फक्त त्याच्यामध्ये, फक्त गॅमा व्हॅल्यू आहे तिथं 3 च्या जागी. ओके, या 3 च्या जागी फक्त गॅमा आलेला आहे तिथं. आता गॅमा साठी आला आहे की तो गॅमा काय इंडिकेट करतो, तो ॲडियाबॅटिक रेशो इंडिकेट करतो त्या गॅसचा. त्या गॅसची स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर डिवाइडेड बाय स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू यांचा रेशो असतो तो, जो की त्या गॅसच्या प्रोसेसला इंडिकेट करेल आणि तो त्या 3 ची करायचा, म्हणजे तुम्हाला गॅसची मधली साऊंडची स्पीड भेटते. समजलं? हो. ओके, हे सीपी आणि सीबी सांगायची गरज आहे का आता? नाही. सीपी आणि सीपी काय असतं, काय असतं सीपी? कोणाला माहिती सीपी काय असतं? Specific heat at constant pressure. म्हणजे काय? म्हणजे काय? 5व्या 6व्या वेळेस सांगतोय आता. आता परत जर विचारलं ना मी ना, जर नाही सांगता आलं तुम्हाला तर बस मग तुमचं लेक्चर घेणं बंद करून टाकेल. इतक्या वेळेस सांगून झालंय ते की आता मला कंटाळा येऊन गेला ते सांगून. सीपी आणि सीव्ही, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर ही जी सी हा शब्द वापरला जातो याला मोलर स्पेसिफिक हीट म्हणतात. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मोलर अशासाठी की एका मोलची असते म्हणून. याचा अर्थ असतो की स्पेसिफिक हीट या शब्दाचा अर्थ समजून घ्या, 1 kg म्हणजे 1 kg सबस्टन्सला जर मी हीट, किती हीट रिक्वायर्ड आहे, किती हीट किती लागणार, समजलं का? समजलं का? ती हीट जे रिक्वायर्ड हीट असते त्या हीटला म्हणतात स्पेसिफिक हीट. आणि ही प्रोसेस करताना तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, याला म्हणतात ऍट कॉन्स्टंट प्रेशर. समजलं का? समजलं का? पुन्हा एकदा सांगतो, हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज 1 kg मास टेम्परेचर at 1 degree Celsius at constant pressure is equal to specific heat at constant pressure. 1 kg मासचं 1 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणारी हीट केव्हाची, जेव्हा त्याचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं होतं. समजलं का? ती जी हीट लागते त्या हीटला म्हणतात स्पेसिफिक हीट आणि प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, आता या ठिकाणी हा सी शब्द वापरल्यामुळे हा जो 1 kg म्हणतो आपण याला 1 मोल म्हटलं जातं. हा सी शब्द वापरला की यस शब्द वापरला की 1 kg असतो. आता सी जर शब्द वापरला तर 1 मोल, आपण काय म्हणणार, हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऑफ 1 मोल ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड द मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि तेच सेम केस व्हॉल्यूम मध्ये असणार. हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज 1 डिग्री सेल्सिअस ऑफ टेम्परेचर ऑफ 1 मोल ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काही डाऊट आता? काही डाऊट आता? नाही सर. समजलं ना? हा, आता जर हे नाही सांगता आलं पुढच्या वेळेला की मग बघा तुम्ही बंदच करून टाकेल तुमचं लेक्चर घ्या. इतक्या वेळेस रिपीट झालंय की बस आता मला कंटाळा आला.
तर इकडे सो सीपी आणि सीव्ही यांचा रेशो हा गॅमा असतो, हा ॲडिबॅटिक रेशो असतो. मोनो ॲटॉमिक जर गॅसेस असेल तर हे थोडंसं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लक्षात ठेवा. मोनो ॲटॉमिक म्हणजे एकच ॲटम असणारे जर गॅसेस असतील तर हा जो रेशो असतो म्हणजे ही जी व्हॅल्यू असते तुमची मॅक्झिमम स्पीडची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू नियर अबाउट 5/3 असते. म्हणजे 5/3च्या आसपास तिची व्हॅल्यू तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे कोणाची? स्पीडची नाही ती ऍक्च्युली याची गॅमाची 5/3 त्याची रेशो असतो. कशासाठी? मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी. लक्षात ठेवा. समजलं का? समटाईम्स काय केलं जातं, तुम्हाला विचारलं जातं पहा, असा गॅस दिला जाईल, त्या गॅसमध्ये साऊंड प्रपोगेट होतोय आणि तुम्हाला विचारलं जाईल साऊंडची स्पीड सांगा. सो तुम्ही स्पीडसाठी हा फॉर्म्युला घेणार, RTM मोलर मास वगैरे दिलेलं असेल आणि गॅमाची व्हॅल्यू दिली जाते. गॅमाची व्हॅल्यू नाही देत आणि तुम्हाला सांगितलं जातं की हा जो गॅस होता हा मोनो ॲटॉमिक होता, असं क्वेश्चन लिहिलं असतं. मग तुम्ही म्हणणार या फॉर्म्युल्यामध्ये गॅमाची व्हॅल्यू पाहिजे होती, तर दिलीच नाही. सीपी नाही दिला, सीबी नाही दिला, काहीच नाही दिलं, मग कसं काय काढू मी गॅमाची व्हॅल्यू? मग त्या गॅमाची व्हॅल्यू कसं काय काढूचं? आन्सर असं असतं की मोनो ॲटॉमिक साठी 5/3 घ्यायची. समजलं का? समजलं का? हॅलो, हो सर, समजलं समजलं. का? हा, ही कंडिशन लक्षात ठेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सगळा क्वेश्चन गायब करून टाकतात, कारण तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू सापडत नाही. तुम्ही म्हणणार कसं काय घ्यायची आता मी? मग ते कसं काय घ्यायची? आन्सर सांगतो तुम्हाला. मोनो ॲटॉमिक म्हणजे 5/3 घ्यायची तिथं. लक्षात ठेवा ती गोष्ट, ते देणार नाही तुम्हाला. नंतर इकडे पहा, ॲव्हरेज स्पीड पेक्षा साऊंड वेव्ह कधीच जास्त होत नाही, ते तर माहिती समजा तुम्हाला. कारण ते गॅमाची व्हॅल्यू ऑलवेज 3 पेक्षा छोटी असते. कधी पण छोटीच असते 3 पेक्षा, ती कधीच वाढत नाही 3 पेक्षा. त्यामुळे ते कधीच तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा कमीच राहील. ते त्याचं कारण आहे, मी तुम्हाला मागे पण सांगितलंय पहा, की गॅसेसचं जेव्हा ॲडिबॅटिकली प्रोसेस होत असते तेव्हा ॲव्हरेज स्पीड पेक्षा त्याची व्हॅल्यू कमीच येणार आहे, कारण हे गॅमाची व्हॅल्यू 3 पेक्षा कधी जास्त होतच नाही. असं त्याच्या मागचं कारण असतं. सोडा तो विषय. तुम्हाला या ठिकाणी अजून सांगण्यासारखं काही नाही. ठीक आहे, बस दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा. ओके. नंतर इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. हे थोडंसं आहे महत्वाचं. तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढावी लागेल मॉलिक्यूल मधली. ओके. सो त्याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी असते? टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी किती असणार आणि कशी असणार? ओके. सो तुम्हाला इथं एनर्जीचं कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे, बिकॉज तुम्हाला मागे पण सांगितलंय मी की कुठलाही ऑब्जेक्ट जर का तुम्हाला हीट करताय तुम्ही, तर तो त्याची अनस्टेबल स्टेटमध्ये शिफ्ट होतो आणि अनस्टेबल स्टेटमध्ये शिफ्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी डेव्हलप होते आणि ती एनर्जी त्याच्या मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज करणं, प्रेशर इन्क्रीज करणं, या सगळ्या गोष्टी त्या एनर्जीमुळे डेव्हलप होतात बिकॉज ऑफ टेम्परेचर. सो या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतं. आता तुमचा जो प्रेशरचा फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आपल्यासाठी. तो सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तो या चॅप्टरमध्ये सर्व ठिकाणी फिरणार. तर हे एवढं तुमचं जवळपास प्रेशर होतं. ओके. आता हा व्ही जो आहे ना, हा खालून इकडे घेऊन आलोय मी, जसं काही नाही केलं मी. तो मागचा प्रेशरचाच फॉर्म्युला आहे तो. P = 1/3 N M रूट स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम होता पहा, है ना? असा होता ना तो फॉर्म्युला. तर मी काय केलंय, हा व्हॉल्यूम घेऊन इकडे उचललाय, म्हणजे तो PV येऊन गेला इकडे. म्हणजे तसं भेटलंय मला. PV = 1/3 N M मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. समजलं? तोच फॉर्म्युला आहे तो मागचा प्रेशरचा काढलेला, फक्त PV इकडे घेतलाय. सो हा तुम्हाला इथं असं पाहायला भेटेल पहा. आता याला थोडंसं रिअरेंज करायचं. रिअरेंज करायचं म्हटलं तर काय होईल आता इथं, तुम्ही तो हा जो 1/3 आहे ना, तुम्ही याला थोडंसं कायनेटिक एनर्जी कन्व्हर्ट करा, कारण आपल्याला एनर्जीचं कॅल्क्युलेशन पाहिजे. याच्यामध्ये किती एनर्जी ते पाहिजे, प्रेशर डेव्हलप होण्यासाठी लागणारी एनर्जी किती होती ते कसं समजेल? त्या एनर्जी पासून ते प्रेशर बिल्ड झालेलं असतं. सो मग ती एनर्जी किती असणार, तर आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला तयार करता येतो, कारण त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असल्याशिवाय तो प्रेशर एनर्जी देणार नाही. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv². हे तर पाहता की नाही तुम्हाला? मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². हा फॉर्म्युला असतो, बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. तुम्हाला जर या प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये कायनेटिक एनर्जीला बाहेर काढायचंय, किती ते पाहायचंय, तर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला प्रोड्यूस करा. कसा प्रोड्यूस करणार? हा 1/3 N M रूट मीन स्क्वेअर म्हणजे नाही, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे तुमच्याकडे. तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला प्रोड्यूस करण्यासाठी
1/2 mv² लागते. v² आहे तुमच्याकडे, m पण आहे तुमच्याकडे, पण फक्त 1/2 ची गरज आहे. बरोबर, 1/2 ची गरज आहे ना. तर 1/2 समजा जर तुम्ही इथं टाकला, हा 2 इकडे डिवाइड केल्यामुळे इथं वरती मल्टिप्लाय पण करावं लागतं. समजलं? समजलं का? खाली डिवाइड केला तर वरती मल्टिप्लाय पण करावं लागेल ना इक्वेशनला. सो तुम्हाला पहा 1/2 mv² म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी भेटून जाते. आणि हे उरलं पहा 3 × 1 हा झाला 3/2 2/3 आणि हा उरलेला n बाहेर आणि हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. दिसलं? दिसलं का? समजलं का? नाही समजलं? साहिल समजलं की नाही? समजलं सर. हा, वैभव आहे का रे क्लासमध्ये? वैभव, अच्छा, लक्ष देत जा ना. आता मला कसं आहे, मला वेळ कमी भेटतो म्हणून तुमचे नाव बिव घेता येत नाही मला सर्वांची. हे कायनेटिक एनर्जी तुम्ही याला कायनेटिक एनर्जी म्हणणार. आणि आता याच्या पुढे पाहते कायनेटिक एनर्जी जी आहे ती इंटरचेंज होत राहते पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या मध्ये अशी. आता आयडियली जर आपण पाहिलं तर मोलिक्युल आर नॉन इंटरचेंजिंग अँड हेन्स देअर इज अ पोटेन्शियल एनर्जी टर्म इज 0. म्हणजे आयडियल जर आपण याला कन्सिडर करतोय गॅसला, तर गॅस आयडियली रेस्ट पोझिशन मध्ये नसतो. म्हणजे तो रेस्ट मध्ये राहणारच नाही, कारण आपण असं म्हणतो की तो गॅस आहे, तो ऑलवेज त्याची पोझिशन चेंज करत राहतो मोलिक्युल कंटिन्युअसली, कारण त्याच्यामधलं जे इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन असतं ते खूपच लेस असतं, म्हणजे नसल्यासारखंच असतं. सो दॅट्स वाय इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन लेस असलेल्या गॅसला, म्हणजे जे मोलिक्युल्स आहे ते इकडे तिकडे मूव्ह होणार आणि त्यांना तुम्ही टेम्परेचर देऊन ठेवलंय, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कायनेटिक एनर्जी डेव्हलप झाली. म्हणजे ते एका ठिकाणी थांबतील का? ते अजिबात थांबणार नाही. त्याचे पूर्णतः ते कायनेटिक एनर्जी मध्ये डेव्हलप झाले. गॅस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअसली फिरत राहील. सो या पर्टिक्युलर केसमध्ये आपण जर आयडियल गॅस कन्सिडर केला, बिलकुल परफेक्ट आयडियल गॅस, तर मग त्या हिशोबाने आपली पोटेन्शियल एनर्जी 0 झाली पाहिजे, कारण तो रेस्टमध्ये बिलकुलच नसणार. त्याच्या बिलकुल रेस्टमध्ये नसतील, कारण तुम्ही त्याला टेम्परेचर, प्रेशर वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत राहील कंटिन्युअसली. सो आयडियल गॅस जर आपण अझ्युम केला तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी 0 पाहायला भेटते. टोटल जी एनर्जी असणार ती टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये पाहायला भेटते, कारण ते कंटिन्युअसली ते मोलिक्युल व्हॅरी होत राहणार इकडनं तिकडे. ओके, सो या ठिकाणी इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज प्युअरली कायनेटिक एनर्जी. मग तुमच्या मॉलिक्युल मध्ये जी काही एनर्जी असेल ती प्युअर फॉर्म मध्ये असेल, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्ट जेव्हा मोशन मध्ये येतो, परफेक्टली मोशन मध्ये, तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी 100% होऊन जाते आणि पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाते. तो रेस्ट मध्ये असतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी सर्वात जास्त असते. सो या ठिकाणी हा परफेक्टली मूव्ह होत असतो, दॅट्स वाय त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 असणार. कायनेटिक एनर्जी मध्ये पूर्ण एनर्जी स्टोअर झालेली असेल. सो तुम्ही जर कधी पण म्हटलं की त्या मॉलिक्युलच्या मध्ये इंटरनल एनर्जी किती असणार, सो ते इंटरनल एनर्जी त्याची कायनेटिक एनर्जी असणार. जेवढी त्याची कायनेटिक एनर्जी तेवढी त्याची टोटल एनर्जी. सो एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी 1/2 m√m² चा हे असतो. तर अशी ऍव्हरेज टोटल कायनेटिक एनर्जी किती येईल, तर किती मॉलिक्युल्स n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, त्याला n नंबर ऑफ मॉलिक्युल मल्टिप्लाय करून घ्या. समजलं का? समजलं का? हो सर. सो हे तुम्हाला ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी भेटणार प्रत्येक मॉलिक्युलची. एका मॉलिक्युलची 1/2 m² व्हेलॉसिटी असते, तर n नंबर ऑफ मॉलिक्युलची n ने मल्टिप्लाय केला तेवढी भेटून जाईल. मग मी या फॉर्म्युल्यामध्ये n नंबर्सची कायनेटिक एनर्जी, याला ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? हो. मग मी याची जागी ई सबस्टिट्यूट करेल ना. नीट लक्षात घ्या ते टर्म कशा चेंज होत आहेत. डेरिव्हेशन नंतर एकदा परत पहा, तुम्हाला इथे डिराईव्ह झालेलं दिसेल पाहिजे. हे पहा, या टर्मच्या जागी हे n म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि त्याची प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी मल्टिप्लाय झाली की आपल्याला ई भेटतो. ओके, आणि बाकी ऍज इट इज आहे. ओके, हे पहा, हा पीव्ही आणि हा 2/3, हा पीव्ही आणि हा 2/3 ऍज इट इज, फक्त इक्वेशनला सबस्टिट्यूट केलं पाहिजे. सो आता याच्यानंतर तुम्हाला युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, परत पीव्ही आलं म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही दिसलं म्हणजे तसंच काहीतरी असतं. सो त्याच्यामध्ये परत पहा, आता आयडियल गॅस इक्वेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी परत सबस्टिट्यूशन करता येतं.
ते म्हणजे या PV ची व्हॅल्यू. PV इज इक्वल टू NRT असतं पहा, NRT. असं आयडियल गॅस इक्वेशन असतं. यामधल्या टीला मी काही नाही करणार, हे केमिस्ट्रीमध्ये झालंय तुमचं आणि थर्मोमध्ये सुद्धा. हे टीला काही नाही करत मी, हे एन आणि आर चा हिशोब करतो मी थोडासा बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये. ओके, मी जरा बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये याला हे करतो, थोडंसं करतो. मुद्दा हा आहे की एन म्हणजे काय असतं. एन म्हणजे असतं हा जो छोटा एन असतो त्याची व्हॅल्यू असते कॅपिटल N अपॉन ॲव्होगाड्रो नंबर. बरोबर, हे छोट्या एनची व्हॅल्यू आहे. आणि जो गॅस कॉन्स्टंट असतो त्याची व्हॅल्यू बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये लिहिता येते आपल्याला. बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये कशी लिहिता येते, तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर, नाही ॲव्होगाड्रो नंबर डिवाइड बाय बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो. थोडंसं इतर यांच करा, चुकलं ते. ॲव्होगाड्रो नंबर डिवाइडेड बाय बोल्ट्झमन कॉन्स्टंट. समजलं का? एक मिनिट. डिव्हिजन असतं का मल्टिप्लिकेशन असतं एकदा पाहू द्या मला. R इज इक्वल टू NA NB नाही मल्टिप्लिकेशन आहे. ओके, हे बा, हे जरा आठवा तुम्ही, केमिस्ट्रीचं नॉलेज आहे इथे. तुम्हाला यांचे रिलेशन सांगतो. नंबर ऑफ मोल्स सेपरेटच घेतो ते, केमिस्ट्रीचा पार्ट आहे पहा. नंबर ऑफ मोल्स, हे एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स. मोल्स इज इक्वल टू असतो, याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोलिक्यूल डिवायडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर. नीट लक्षात घ्या, नंबर ऑफ मोलिक्यूल डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर. आणि जो गॅस कॉन्स्टंट असतो याला म्हणतात गॅस कॉन्स्टंट. हा गॅस कॉन्स्टंट जो असतो त्याचा फॉर्म्युला मल्टिप्लाइड मध्ये असतो. एक वेळेस करेक्ट करून घ्या, पाहून घ्या तुमच्या केमिस्ट्रीमध्ये. नंबर ऑफ ॲव्होगाड्रो नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो, याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतात, KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तर हे फॉर्म्युला एकदा कन्फर्म करून घ्या तुमच्या केमिस्ट्रीमध्ये. आज मला तितकेशी आठवत नाही, पण केमिस्ट्रीचा पाठ आहे. सो याच्यामध्ये हे दोन फॉर्म्युले असतात पाचशे, मोलचा आणि गॅस कॉन्स्टंटचा. हे फॉर्म्युलेचा सबस्टिट्यूट करावे लागते. ओके, सो बा इथं केले जर मी ते सबस्टिट्यूट PV इज इक्वल टू NRT इक्वेशन मध्ये, तर मला काय भेटणार, आयडियल गॅस इक्वेशन आहे. स्क्रीनशॉट घेतला आणि त्याचा आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इज इक्वल टू NRT. जर का मी हे N ची व्हॅल्यू आणि R ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, N ची व्हॅल्यू ती होती नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर, आणि R ची व्हॅल्यू काय होती, ती होती नंबर ऑफ ॲव्होगाड्रो नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू, या दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या सबस्टिट्यूट करा, तुम्हाला आन्सर भेटेल पहा. नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर टू ॲव्होगाड्रो नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. सो याच्यातनं तुम्हाला ॲव्होगाड्रो नंबर कॅन्सल होताना दिसेल. PV ची व्हॅल्यू भेटणार नंबर ऑफ मोलिक्युल्स, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर. समजलं? आयडियल गॅस इक्वेशन पासूनच तयार झाले. समजलं का? हो सर. हा, तर हे डेरिवेशन थोडंसं लक्षात ठेवा केमिस्ट्रीचा पार्टचं. आणि हे व्हॅल्यू घेऊन मी याच्यामध्ये टाकतोय पहा इथं. हे व्हॅल्यू घेऊन मी इथं सबस्टिट्यूट केली आयडियल गॅस इक्वेशनचीच. या आयडियल गॅस इक्वेशनची व्हॅल्यू PV ची व्हॅल्यू असते. आणि PV इज इक्वल टू जर हे असेल तर मी या PV च्या जागी ही व्हॅल्यू टाकू शकतो का? टाकू शकतो. नंबर ऑफ मोलिक्युल्स इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर इज इक्वल टू 2/3E. गेट आउट टीचर? नाही. हा, मग आता पुढे पहा, समजतंय ना? कट ऑफ चाललंय, थोडंसं विचित्र आहे जरा, केमिस्ट्री फिजिक्स मध्ये घुसलंय ते म्हणून. मग आता E ची व्हॅल्यू काढा, मी तो कायनेटिक एनर्जी काढा. कायनेटिक एनर्जी कशी काढणार, हा 3 इकडे करा आणि हा 2 इकडे करा, म्हणजे ते 3/2 हे नंबर ऑफ मोलिक्युल्स, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर भेटेल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. समजलं? म्हणजे टोटल ऍव्हरेज एनर्जी ती. आणि टोटल ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल जर काढायची असेल, म्हणजे आता ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल जर आपण घेतली, म्हणजे N जर इकडे घेतला तर आपल्याला काय भेटेल, ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल इज इक्वल टू
3/2 बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर. समजलं? हो. समजलं का? हा, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे हाच लक्षात ठेवा. ऍक्च्युली हा आपोआप लक्षात राहील. हे दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. वरचं विसरून गेलं तरी चालेल, काही महत्वाचं नाही तेवढं. फक्त त्या संबंधासाठी सांगितलं. कधी कधी डिराईव्ह करायला लागतं ते. म्हणजे बोर्डला विचारणार नाही, कॉम्पिटिटिव्ह साठी विचारलं तर तुम्हाला डिराईव्ह करायचं. सो दॅट टाइम. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. त्याला म्हणतात मीन ऍव्हरेज एनर्जी पर मोलिक्युल. काय म्हणतात त्याला? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलिक्युल. नुसतं ऍव्हरेज एनर्जी म्हटलं तरी चालेल, कायनेटिक एनर्जी शब्द नाही वापरला तरी चालेल, कारण पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो ऍव्हरेज एनर्जी म्हटलं म्हणजे इनडायरेक्टली ते कायनेटिक एनर्जीच असणार, असं ऍझम्पशन होऊन जाईल. सो ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल इज इक्वल टू 3/2 बोल्ट्झमन कॉन्स्टंट टेम्परेचर. बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू नोन असते, तर काही प्रॉब्लेम नाही. 3/2 तो कॉन्स्टंट आहे. सो तुमचा जो ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल हा जो पार्ट आहे, हा कोणावर डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला? मग कोणावर डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला? मग टेम्परेचरवर. 3/2 तर चेंज होणार नाही, बोल्ट्झमन कॉन्स्टंट चेंज होणार नाही. मग चेंज कोण होईल? टेम्परेचर चेंज होईल. सो इफ यू चेंज द टेम्परेचर ऑफ गॅसेस, देन यू चेंज द एनर्जी पर युनिट मॉलिक्युल. म्हणजे तुमचं टेम्परेचर ही एनर्जीला क्रिएट करतं. मागेच पण सांगितलं तुम्हाला, टेम्परेचर इन्क्रीज केलं, मॉलिक्युल एक्साइटेड स्टेट, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते, तो मोशन जास्त व्हायला लागते. सो असं हे रिलेशन आहे गॅसेसचं सुद्धा, तुम्हाला इथं पाहायला भेटलं. समजलं? हो. सो असे न्यूमेरिकल्स तुम्हाला याच्यावर पाहायला भेटतात. At a 300 degree Kelvin, what is the root mean square speed of helium atom? Mass of helium atom is 4 unit. 1 unit is 1.66 into 10 raised to minus 27 kg. And Boltzmann constant ची value fix असते 1.38 into 10 raised to minus 23 joule per Kelvin. तुम्ही पाठ नाही केली तरी चालेल, दिलेली असते ती. पाठ झाली तर चांगली गोष्ट आहे, नाही दिली तरी लक्षात येईल. सो तुम्हाला काढायचं काय? तुम्हाला रूट मीन स्क्वेअर स्पीड काढायची हेलियम ॲटमची रूट मीन स्क्वेअर स्पीड काढायची. रूट मीन स्क्वेअर स्पीड काढण्यासाठी तुम्हाला मीन स्क्वेअर स्पीड तर माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही रूट घेणारच का? समजलं का? मी तुम्हाला पहा रूट मीन स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगताना कसं सांगितलं होतं, मीन स्क्वेअर स्पीड जे असते तिचं स्क्वेअर रूट घ्यायचं, आपल्याला व्हेलॉसिटी रूट मीन स्क्वेअर भेटते. समजलं? आठवलं? हो. हा, आता रूट मीन स्क्वेअर जर आपल्याला स्पीड काढायची असेल तर आपल्याला पहिले मीन स्क्वेअर स्पीड माहिती पाहिजे ना, तेव्हा आता आपण स्क्वेअर रूट घेणार. हे डाऊट याच्यामध्ये? मीन स्क्वेअर स्पीड माहिती पाहिजे तेव्हा तर तुम्ही स्क्वेअर रूट घेणार रूट मीन स्क्वेअर काढण्यासाठी. सर्वात पहिलं टार्गेट असेल आपलं हे मीन स्क्वेअर स्पीड काढणं, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. आता मीन स्क्वेअर स्पीड तुम्हाला कुठून भेटणार? तर तुम्हाला काही गोष्टी तिथे सांगितल्या गेल्या असतील, त्याच्यामधले टर्म्स पाहून तुम्ही ते अनुमान लावा. तुम्हाला ते रूट मीन स्क्वेअर प्रेशरच्या फॉर्म्युल्यातनं पण भेटते, तुम्हाला ती PV इज इक्वल टू 2/3 मधनं पण भेटते. सो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ती टर्म तयार होत असते. पण आता या ठिकाणी तुम्ही गिव्हन वर महत्वाचं आहे. गिव्हन काय दिलंय तुम्हाला? गिव्हन तुम्हाला बोल्ट्झमन कॉन्स्टंट वगैरे काहीतरी सांगितलंय, तुम्हाला ऍटमचं मास वगैरे दिलेलं आहे आणि टेम्परेचर गिव्हन आहे. बरोबर? असा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला जो तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा दाखवत होता. बरोबर? त्याच्यामध्ये रूट मीन स्क्वेअर तुम्हाला काढता येत होती. बरोबर? कायनेटिक एनर्जी मध्ये कशी काढता येईल रूट मीन स्क्वेअर कायनेटिक एनर्जी मधून? कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलाकडे या पहा, कारण बोल्ट्झमन कॉन्स्टंटचा संदर्भ फक्त कायनेटिक एनर्जी मध्ये चाललाय तुमच्याकडे, दुसऱ्या कुठं चालेल नाही तो. आणि तुम्हाला रूट मीन स्क्वेअर मध्ये जर काढायचं असेल तर ही जवळपास तुमची समजा अशी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते. तुम्ही PV इज इक्वल टू याच्यामध्ये या टर्म वापरू शकता. तर पहा तुम्हाला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ही कायनेटिक एनर्जी मध्ये इन्व्हॉल्व गेली होती है ना, कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि तुम्ही एनर्जीच्या जागी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी घेऊ शकतात 1/2 mv स्क्वेअर, आणि ती घेऊन हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट सोबत त्याला कम्पेअर करू शकता. बरोबर? म्हणजे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. समजलं का? हा, आता या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्सचा काही संदर्भ नाहीये, कारण त्यांनी सांगितलंय हेलियम ॲटम म्हणजे एकच ॲटम आहे.
तर नंबर ऑफ मोलिक्युल्स येण्याचा काही प्रश्न उठत एकच ऍटम आहे. सो एनची व्हॅल्यू 1 असणार. सो दॅट्स वाय एनचा काही संबंध उठत नाही. एन जर दिला असतं तर काही वेगळा मॅटर राहिला असता. सो याच्यातनं एन तुम्ही काढून टाकला तरी चालेल. त्या ठिकाणी फक्त ई ची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करावी लागेल. ई ची व्हॅल्यू काय असते? ई ची व्हॅल्यू काय असते? हे असते 1/2 m मीन स्क्वेअर. समजलं? ई ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला याच्यातनं काय काय काढता येईल तुम्हाला पहा. हे तुम्हाला काढायचंच होतं. मास तर तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. एनची तर काही नाही, एकच ऍटम आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिलेला आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. काढता येईल. बरोबर बरोबर ना? हो सर. हा तसा मॅटर आहे पहा. हा फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिला होता. हा फॉर्म्युला लिहून दिला होता. याच्यामध्ये इथं एन होता. तो एन कुठे गेला? तो एन अशासाठी केला मॉलिक्युल एकच आहे. सो नंबर ऑफ मॉलिक्युल घ्यायची गरज नाहीये. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 m v रूट मीन स्क्वेअर, आपला मीन स्क्वेअर. आणि हे कायनेटिक एनर्जीचा हा दुसरा एक फॉर्म्युला आहे. याच्यामधून एम माहिती आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट माहिती आहे, टेम्परेचर माहिती आहे, व्हॅल्यू टाका, सॉल्व्ह करा. समजलं? मासची जी गोष्ट आहे, मास बद्दल कसं सांगितलंय तुम्हाला? 4 युनिट मास आहे. 4 युनिट मास आहे आणि एका युनिटची व्हॅल्यू एवढी असते. म्हणजे 4 युनिटची किती येईल? 4 इंटू एवढं 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. हे 4 युनिटची व्हॅल्यू झाली. सो हे 4 युनिटची व्हॅल्यू तुम्हाला इथे आलेली दिसते. टेम्परेचर केल्विन मध्ये ओके, काही प्रॉब्लेम नाही. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू गिवन आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. एसआय युनिट मध्ये याच्यामधनं तुम्ही फक्त मीन स्क्वेअरचा फॉर्म्युला जर काढायचं म्हटलं तर हा 2 आणि हा 2 तर कॅन्सल होऊन जाईल. हा मास इकडे डिवाइड होऊन जाईल. समजलं? समजलं का? हो. हा 2 आणि हा 2 तर इथेच कॅन्सल होऊन जाईल. तो इकडे मल्टिप्लाय होऊन न्यूमरेटर मध्ये हा मास फक्त इकडे डिवाइड होणार आहे. म्हणजे तुम्हाला भेटणार आहे पहा मीन स्क्वेअर मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटणार आहे 3 बोल्ट्झमन कॉन्स्टंट टेम्परेचर डिवाइड बाय मास. समजलं? हो सर. सो हे व्हॅल्यू आलेले तुमची इथं. याच्यामध्ये तुमच्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे नोन आहे. 3 बोल्ट्झमन कॉन्स्टंटची ही व्हॅल्यू आहे, टेम्परेचरची 300 आहे, मासची 4 युनिट ऑफ दी मास आहे. आता याला सिम्प्लिफाय कसं करणार? कॅल्क्युलेशन एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. लॉग जे वापरावं लागेल. नाही लागला तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पहिले तर 10⁻27 आणि 10⁻23 याचा कार्यक्रम करून टाका. याच्यामध्ये विषय असा होणार आहे की हे 23 आणि 27 मधून जातील तर या ठिकाणी किती उरतील? मायनस मध्ये 27 मध्ये 23 गेले, किती उरले ना? -4 खाली उरतील. म्हणजे इथं 10⁻⁻4 होणार आहे एक्स्ट्राचे. आणि हे वरचे कॅल्क्युलेशन तुम्ही कसे करू शकतात? हे इथले 2 पॉईंट आणि इथले 2 पॉईंट त्याच्याबद्दल काय होईल? या 2 पॉईंटचे इकडे 10⁻² होणार आहे इकडे शिफ्ट झाल्यामुळे, आणि या 2 पॉईंटचे 10⁻² खाली पण होणार आहे. म्हणजे हे आणि हे कॅन्सल होणार आहे. काही प्रश्न नाही. म्हणजे हे पॉईंट इकडे काढले तरी काही फरक पडणार नाही. खाली फक्त 10⁻⁻4 उरलाय, त्याला वरती घेऊन या. सो तुमचे कॅल्क्युलेशन कसे होणार आहेत पहा, मला सॉल्व्ह करून दाखव. हा प्रश्न पण सॉल्व्ह होऊन जाईल. ते कॅल्क्युलेशन पास होतं. 3 इंटू 1.38 इंटू 10⁻23 इंटू 300 divided by 4 into 1.66 into 10⁻⁻27. ही गोष्ट काय करणार तुम्ही? हे 10⁻⁻23 आणि 10⁻⁻27 यांचं कॅल्क्युलेशन होऊन इथं फक्त 10⁻⁻4 उरणार, कारण 23 मध्ये 27 गेले 10⁻4 होतं. त्यानंतर तुम्ही करणार हे 2 डिजिट इकडे सरकतील, हा 2 डिजिट इकडे सरकेल. सो त्याच्यानंतर 10⁻⁻2 वरती वाढेल आणि खाली पण 10⁻⁻2 वाढणार होता. सो ते पण एकमेकाला कॅन्सल करून टाकतील. हा कॅन्सल आणि हा पण कॅन्सल, ते कॅन्सल झाले एकमेकाशी. सो हा पॉईंट पण इथनं कॅन्सल झाला. आता हे 138 झाले आणि 166 झाले आणि हे कॅल्क्युलेशन इथं उरले. 10⁻⁻ वरती येणार तेव्हा तुम्ही याला 10⁻⁴ डायरेक्ट 4 लिहून घेणार. म्हणजे हा 10⁻⁻4 खालतून वरती येताना प्लस 10⁻⁴ होऊन गेलं, प्लस 4 होऊन गेलं. समजलं? समजतं कॅल्क्युलेशन करतोय ना? हो सर. हा. आता इकडे पहा. आता या नंबरला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? तर तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. सो ते याला 2 ने डिवाइड करा, इथं 150 होऊन जाईल आणि इथं 2 येऊन जाईल. पुन्हा 2 ने डिवाइड करा, या ठिकाणी 150चा हाफ ते होणार काहीतरी 7 5 75 होईल का? हा 75 बरोबर. हो. हाफ केलं तर हा. त्यानंतर याला पण तुम्ही डिवाइड करू शकता समजा 2.
इथं तुम्ही डिवाइड केलं तर इथं तुम्हाला 166 आहे ना, सो 33 त्याचे आणि हे 50 म्हणजे इथं 83 भेटेल आणि या ठिकाणी 38 म्हणजे 19 आणि ते 19. 19 आणि 60 आणि 8 69 भेटेल हाफ केलं तर. ओके 2 ने डिवाइड केलं तर. मग आता फक्त खाली काय उरलंय तुमचं 83 उरलाय आणि वरती हे सगळं लॉग वापरून घ्या मग किंवा मग अप्रॉक्सिमेटली काढून घ्या. 83 ने कॅल्क्युलेट करून टाका सगळं. पहिले काय करणार तुम्ही 3 हा 69 आणि 75 यांना मल्टिप्लाय करून टाका. सो 75 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केला तर त्याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला 7 3 जा 21 सो 210 आणि 5 3 जा 15 त्याच्याने 15 ऍड करा ते झाले ते 225. 225. सो हे 225 इंटू 69 करावं लागेल. आता याचं मल्टिप्लिकेशन करा बरं किती होतं करा किती होतं किती होतं एवढं होतं का हॅलो आवाज येतोय का हो सर बरोबर हा आहे. सो याला डिवाइड करावं लागेल 83 ने म्हणजे हे काय झालंय 155 25 डिवाइड बाय 83 सगळ्या कॅल्क्युलेशन शिफ्ट झाल्या आता पाहिजे तुम्हाला याला लॉग वापरावं लागणार आहे 15525 डिवाइड बाय 83 असे आणि आता याला लॉग वापरायचा पॉइंट मध्ये येईल परत त्यांचा वरचा स्क्वेअर रूट येईल का कोणाचा 25 आहे 5 आहे आणि 155 हा कुठल्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन येत नाही वाटत 675 परफेक्ट स्क्वेअर नाही येतो वरचा सो त्यामुळे स्क्वेअर रूट घेऊन पण काही फायदा नाही तिथं 83 पण परफेक्ट स्क्वेअर रूट येत नाही सो एक काम करा तुम्ही याला डिवाइड करून घ्या 83 ने जे पॉइंट मध्ये आन्सर येईल त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल शेवटी सो 83 ने जर डिवाइड करायचं झालं तर 83 चा टेबल आपल्याला लिहिता येतो तसा पण तुम्ही अप्रॉक्सिमेटली करा 83 म्हणजे काय जवळपास 80 है ना आणि हे जवळपास पुढचे 155 कन्सिडर करणार म्हणजे 150 समजा आपण अप्रॉक्सिमेटली बघू सो 80 ने 150 ला जर करायचं म्हटलं 1 जात जाईल ते कारण 8 टू 16 होऊन जातं सो इथं 1 जा होईल डिव्हिजन सो 1 जा जाईल करून दाखवतो तुम्हाला मी इथं 15525 आणि हा 83 1 जा इथनं 83 मायनस होईल सो किती भेटणार तुम्हाला 5 मधनं 3 गेले 2 उरले 15 मधनं 8 गेले तुम्हाला 7 भेटणार 72 भेटले ओके 72 वर हा पुढचा 2 येणार सो आता जवळपास तुमचे 80 होते आणि हे 720 झाले 720 म्हणजे जवळपास तुम्ही 700 कन्सिडर करून घ्या ओके सो किंवा 72 कन्सिडर करून घ्या 720 म्हणजे ओके आणि हे 80 कन्सिडर करून घ्या सो 8च्या टेबलमध्ये 70 पहा आता मी कसं चेक करतो हे मी लक्ष द्या माझ्याकडे काय करतोय 722 की नाही मग याला 720 कन्सिडर करून घेतो आणि याला 80 कन्सिडर करून घेतो मग याच्या पुढचा हा 0 आणि हा 0 कॅन्सल करून टाकतो मग 8च्या टेबलमध्ये 72 शोधतो किती नंबरला येतं 8च्या 9. टेबलमध्ये 72 9 नंबरला अप्रॉक्सिमेटली म्हणजे इथं पण 9 नंबरच्या आसपास कॅल्क्युलेशन असले पाहिजे असं म्हणतो मग मी 83 इंटू 9 करून पाहतो पहा जमतं का ते ओके पण जमणार नाही ते मोठं होऊन जाईल ते कारण हा 3 आहे ना इथं एक्स्ट्राचा तो ज्या याला 8 जा जाईल 8 जा कारण 9 खूप मोठा होऊन जाईल कारण इथं 20च्या वरती फक्त 2 येतं आणि इथला प्रत्येक तो मल्टिप्लाय होणार आहे 3 3 3 3 सो मोठा होणार तो इथे 8 जा जाणार आहे सो 83 8 जा करा पहा 8 3 जा किती झाले ते
2 आणि 1. 8 8 64 आणि 2 66. सो हे उरलं आणि इथं 8 जाईल. जास्त करायला गेलं तर ते मोठं होईल. सो पहा मग इथनं 6 6 4 मायनस करायला लागतील. इथे 8 आलंय आणि पुन्हा तो 5 येणार आहे खाली. सो काय उरलं हे आता 12 मधनं 4 गेले, किती झाले? 8 झाले ना. 12 मधनं 4. त्यानंतर 11 मध्ये 6, त्याचा आन्सर झालं 5. आणि इथनं 6 F50 झाले ते. F50 वरून 5 येणार. सो आता हे 580 जवळपास समजा 580 पाहते अशी, म्हणजे 58. म्हणजे 8च्या टेबलमध्ये 58च्या जवळपासचा डिजिट कोण येतो? 7 8 7 56. मग 7च्या आसपास येईल ते. ओके, सो इथं 7 करून पहा मग तुम्ही. 83 7 असं अप्रॉक्सिमेटली करावं लागतं ते. 7 3 21. सो इथं 2. 581 झाले पहा. मग इथून बरोबर 581 मायनस होईल, इथं 7 जाईल, 187 होईल आणि 581 मायनस होऊन तुम्हाला काहीतरी आन्सर 3 भेटेल, नाही 4 भेटेल. बरोबर, माझा आन्सर तुम्हाला 4 भेटणार आहे पाहिजे इथं. 4 आन्सर भेटेल आणि इथं 7 झालेलं आहे. 4 वर 0 घेणार तरी होणार नाही, म्हणजे इथं 0 घ्यावं लागेल. मग पुन्हा 0 घेणार, मग 400 झाले. मग 8च्या टेबलमध्ये 40 शोधा, किती नंबरला येतं? 5. एक्झॅक्ट 40 नाही, मग त्याच्यापेक्षा छोटा वाला म्हणजे 4 येईल इथं. कारण एक्झॅक्ट 40 याला जमणार नाही ना, तो 83 ना तिकडे. आपण 80चा टेबल म्हणतोय, 83चा टेबल म्हणायचं आपल्याला, त्याच्यापेक्षा खालचा येईल, मग 4 येईल. मग तुमचा आन्सर असं असलं पाहिजे 187.04. समजलं काही कॅल्क्युलेशन? समजलं कॅल्क्युलेशन? हो सर. ज्याला समजलं त्याला ठीक आहे, नाही तर लॉगनी काढा. लॉगनी कटकट राहणार नाही, मग डायरेक्ट फक्त लॉंग जाईल मग तो क्वेश्चन. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा टाईपचं करा. मग असे तुम्हाला एक दोन क्वेश्चन जरी भेटलं ना, 1-2 डिजिट जरी भेटले, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आन्सर भेटून जाणार. कारण आन्सर मध्ये व्हॅरिएशन असतं ना भरपूर. सो तुम्हाला 1-8 जरी सापडला तरी पुढचे कॅल्क्युलेशन काढायची गरज नसते. 1-8 असलेला आन्सर म्हणजे तुमचा टिक करून टाकायचा, परफेक्ट आन्सर शोधायची गरज नसते. सो मग हा जो भेटलाय हे तुम्हाला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी भेटली. आपल्याला रूट मीन स्क्वेअर पाहिजे, म्हणजे याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागतं, म्हणजे याचा पण स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, बरोबर की नाही? आणि याचं स्क्वेअर रूट घेताना काय भेटतं? या 10⁴ तर 10⁴ होऊन जाईल. मी सांगितलंय मागे पहा, ते जर 4 असेल तर त्याचं हाफ होतं, 6 असेल तर 3 होतं, 9 म्हणजे 8 असेल तर 4 होणार असं. आणि याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल आता. ओके, सो याचं स्क्वेअर रूट कसं काढणार? हा पॉईंट तर काढू टाका. पॉईंट घेतला खाली तर हा 100 होऊन जाईल, त्या 100चा खाली 10 होऊन जाईल. ओके, वरती 187.04 आहे. त्याचं स्क्वेअर रूट कधी काढायचं म्हटलं तरी पण बराच मोठा होणार आहे. त्या मेथडने पण जरी काढायचं म्हटलं तरी ते काय आहे, a+d/2 बरोबर. आता हे शेवटचे 2 डिजिट सोडले तर 187 उरले ना. 187 च्या आधीचा परफेक्ट स्क्वेअर कोण येतो? 121 144 आणि 169 असतो वाटतं 13चा. ओके, 13चा 169 असतो ना. हो सर. आणि 14चा किती होतो मग? 200 मध्ये जातो. 196 पुढे गेला तो. सो 13 घ्यावं लागलं आपल्याला. सो 13 इथं घ्यावं लागेल. 13 त्याच्यानंतर डिफरन्स किती आहे? 169 जर याच्यातून मायनस केला तर 17 मधनं 9 गेले तर आन्सर होतं 8. इथं 7 मधनं 6 गेले आन्सर होतं 1, म्हणजे 18. 18 तुमचा डिफरन्स येणार आहे आणि डिवायडेड बाय 13 2 26. तर परत हे कॅल्क्युलेशन विचित्र. याला तुम्ही इथं 9 करू शकतात, या ठिकाणी तुम्ही 13 करू शकतात. सो 13 डिवाइड करायचं. 13 ने 9 ला जर डिवाइड केलं तुम्ही तर काय भेटेल तुम्हाला आन्सर? 13 13 नाही, इथं 13 ने डिवाइड करतो तुम्ही, 13 0 मग 90 होईल ते, बरोबर. 90 आन्सर येणार आहे. आणि 90 ला 13च्या टेबलमध्ये 30 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्ही असं समजू शकता की बा 12 आहे. 12चा किंवा 13चा टेबल येत असेल तर खूपच चांगलं. सो
10 पण पकडलं तरी चालेल. मग 10 8 7 जा असं काहीतरी येईल ते 7 किंवा 8 च्या आसपास. सो 13 7 जा करून पहा बरं. 70 प्लस 21 91 येतं सर. 13 7 चा. मग 6 जाऊन येते. मग इथं 6 येईल आणि पुढे काहीतरी 8 वगैरे येईल समथिंग काहीतरी, कारण खूप जवळची व्हॅल्यू आहे ना ती. सो 8 वगैरेची व्हॅल्यू आसपास येणार. सो असं काहीतरी आन्सर 13.68 वगैरे अप्रॉक्सिमेटली जर घेतला आपण तर असं भेटेल तुम्हाला पाहिजे. आणि याला डिवाइड बाय 10 आहे. म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली आन्सर काय भेटलंय 13.68 डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻². बरोबर. हा जो खालचा 10 आहे, हा 10 जर तुम्ही काढला तर इकडचा एक 0 कॅन्सल होईल, म्हणजे इथं 1च होते. समजलं. आणि जो तुमचा आन्सर भेटणार तर हा 10 जर याच्यात मल्टिप्लाय केला तर हा पॉईंट एक डिजिट इकडे सरकणार, म्हणजे 13.6.8 एवढा आन्सर भेटणार. हो सर. बराच मोठा कॅल्क्युलेशन. तर इतकी कटकट केलेली काही परवडत नाही. हे पाहिजे इथं पाहायला भेटते तुम्हाला हे. ओके. काहीतरी गडबड झाली इथं. ओके. तुमच्या क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड झाली. ते हे हा नंबर आहे ना, हाला डिवाइड बाय अजून 10 असला पाहिजे. असं कसं काय स्क्वेअर रूट येईल. आता हा 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो याला आपण कसं घेणार 18705 डिवाइडेड बाय 10 डिवाइड बाय 100च घेऊ ना. असं या 4चा तर 2 होऊन जाईल आणि या खालच्या 100चा 10 होणार आहे. आणि याचा आन्सर आलेला आहे काहीतरी 13.68. बरोबर की नाही. तुम्ही एक काम करा बरं, 13.68 इंटू 13.68 करून पहा बरं. त्याचा आन्सर तुम्हाला हे कॅल्क्युलेटर काढ बरं. 13.68 इंटू 13.68. Yes, wait. 187.14. सर 187.05 चा जो स्क्वेअर रूट आहे ना, तर तो 137.66 असा येतो. है ना. एक पॉइंट तेच तर म्हणतो मी. त्यांनी अप्रॉक्सिमेशन केलंय. नाही, अप्रॉक्सिमेशन नाही येते. तो खालचा 10 मध्ये घुसवलाय. आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ना, आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये खाली एक एक्स्ट्राचा 10 येतो, त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. हा प्रॉब्लेम आहे मला. आपण खाली 10 घेतला होता की नाही. हो. तो 10 नाही आहे ना त्याच्याकडे. तो 10 जर त्याच्याकडे येणार नाही तर कॅल्क्युलेशन चुकतील सगळे. असं आहे ते. आता हे तुमच्या बुकचा प्रॉब्लेम असा आहे की मला ते एक्झॅक्ट उमजत नाही नेमकं काय मॅटर आहे तो. ते चुकीचे आहे का आपण चुकीचे आहे हे असं अडकलं की अवघड काम होऊन जातं. या ठिकाणी हे बघा, जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो ना याचं, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं 187.05 आहे ना. हा पॉईंट काढण्याच्या बदले आपण 2 डिजिट इकडे सरकवले तर आपल्याला खाली 1 वरती 2 झिरो ठेवावं लागणार. बरोबर. बरोबर की हो. नाही.
आणि जेव्हा आपण याचं स्क्वेअर रूट काढायला जातो तेव्हा आपल्याला हेच स्क्वेअर रूट भेटतं 13.68 या नंबरचं. वन 136.76 येतं ना. हा. मग 1 पॉईंट इकडे. वन 136 आलं. अच्छा, मग 2 डिजिट साठीच मेथड असेल फक्त ती, असं पण असेल. थांबा मी थोडंसं ते मेथड तुम्हाला करेक्ट करून सांगतो, कारण ते बनवलेली मेथड आहे. ठीक आहे, म्हणजे कुठं पाहिलेलं नाही आपण. ते ए प्लस डी अपॉन 2 ए वाली, तर कदाचित ते फक्त 2 डिजिट नंबरलाच अप्लिकेबल असेल. 3rd डिजिट नंबरला जर अप्लिकेबल होत नाही म्हणजे मग लॉस झाला ना मग आपला. मग 3 डिजिट जर नंबर येत असेल असा, तर त्याला ते अप्लिकेबल होत नसेल तर मग ते वापरू नका, आहे की नाही. ए प्लस टी अपॉन 2 ए, हे त्या हिशोबाने 13 यायला पाहिजे इथं. 13 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर आहे. So, 136 पॉईंट कसं राहिलं. सर 187.05 चा 13.67 येतं स्क्वेअर रूट. नाही मला काहीतरी भेटतं, बरं की नाही. आणि एक 10 खाली एक्स्ट्राचा उरतो, मग तो पॉईंट एक डिजिट इकडे पाहिजे, म्हणजे ते 1.368 इंटू 10⁻² झालं पाहिजे होतं, पण तसं होत नाही ते. ठीक आहे, जाऊ दे. हा मी याला पाहून सांगतो ते ट्रिक वापरायची का नाही. जर तुम्हाला ती ट्रिक जर फेल झाली तर आपण इथं लॉकचा वापर करू. लॉगॅरिथम मध्ये स्क्वेअर रूटचा एक टेबल असतो शेवटी. लॉग टेबल जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक्झाम मध्ये एक स्क्वेअर रूटचा टेबल दिला जाईल असा. लॉग टेबल सारखाच असतो. त्याच्यामध्ये काय करायचं, पहिले 2 नंबर आणि त्याच्यानंतरचे 2 नंबर ते तसेच शोधायचे. पहिले 2 नंबर पहिल्या कॉलम मध्ये, त्याच्यानंतरचा तिसरा नंबर त्या पुढच्या लाईन मध्ये, त्याच्यानंतरच्या मिड डिफरन्स मध्ये सेमच आहे ते. आणि मग याचा स्क्वेअर रूट तुम्हाला हे भेटतं पास, म्हणजे हे याचं नाही, याचा स्क्वेअर रूट तुम्हाला हे पाहायला भेटतं पास. त्या स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये असतो. लॉग टेबल दिला जातो स्क्वेअर रूट साठी. हे मी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठीची ट्रिक सांगत होतो, पण ती लागत नाहीये 3 डिजिटला. तर मग ती प्रॉब्लेम असेल, मी चेक करून पाहतो काय होतंय त्याचं. पण तुम्हाला जर पेपरमध्ये आलं तर तुम्हाला स्क्वेअर रूटचा टेबल दिला जाईल, म्हणजे लॉक टेबल. त्या स्क्वेअर रूटच्या लॉक टेबल मध्ये कसं शोधणार तुम्ही, तुम्हाला असा नंबर शोधायचा की नाही, हा नंबर शोधायचा. हे 2 डिजिट लक्षात ठेवायचे. सो याला डिवाइड बाय 10 घेऊन घ्यायचं, ते डोक्यात राहू द्यायचं तेवढं. म्हणजे हा काढून घ्यायचा, हा नंबर असा करून घ्यायचा 187.05 डिवाइड बाय 10, म्हणजे 100 आहे ना तो, तर 100चा स्क्वेअर रूट 10 होऊन जातो. तर या ठिकाणी 10 राहील, काही प्रश्न नाही. याचं स्क्वेअर रूट कसं पाहणार तुम्ही, याचं स्क्वेअर रूट असं पाहिजे 18चा 7 मध्ये. समजलं का, स्क्वेअर आहे रूटच्या सर, टेबल हे मध्ये लॉगॅरिथम येतं बरोबर. येतं ना लॉगॅरिथम, ते सांगतोय तुम्हाला. लॉगनी येतं ते. तुम्हाला 18चा 7 पाहिजे आहे, किंवा तुम्ही असं पण करू शकता त्याला की 1/2 लॉग ऑफ हा नंबर 187.05.
कारण तो याचा स्क्वेअर रूट घेतला म्हणजे रेस टू 1/2 असतो. बरोबर, हा 1/2 समोर घेता येतो